आता आपली पहिली आणि दुसरी पिढी शिकायला सुरुवात झालेली आहे. राजकीय लोकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी जसं ऑनलाईन सगळं केलं आहे, तसं सामान्य माणसासाठी सुद्धा सगळं ऑनलाईन झालं पाहिजे आणि ते मतदानसुद्धा ऑनलाईन घेतलं गेलं पाहिजे. मुठभर लोकांसाठी अख्खा देश, अख्खं राज्य आणि इथली सर्वसामान्य माणसं विटीस धरायचं कारण काय? त्यावेळेस अशी परिस्थिती होती 1980च्या अगोदर, की ग्रामपंचायतलाही त्यांच्या नोंदी नाहीत जन्माच्या. मग त्यांनी कसं करायचं? त्यांचं जन्म प्रमाणपत्र त्यांनी कसं काढायचं आणि कुठले पुरावे द्यायचे? आहे का नाही प्रश्न? ही भ्रष्टाचाराची यंत्रणा दीर्घकाळ पोचण्यासाठी ही दीर्घकाळ चालणारी प्रोसेस सरकारनं निर्माण. नमस्कार. सध्या मतदार पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम म्हणजेच SIRचं काम जोरात सुरू आहे आणि लोकांना हे आपलं मतदान मॅपिंग करताना नाकीनऊ आलेली देखील आपल्याला दिसत आहेत. अनेक मतदार अक्षरशः शिव्या देत आहेत. त्याचं कारण असं आहे, कारण ज्या मतदारांनी मागच्या विधानसभेला, लोकसभेला मतदान केलं, त्यांची नावच आता मतदान यादीमध्ये सापडत नाही. त्यांची नावं गायब झालेली आहेत. आणि अनेक मतदार असे आहेत की ज्यांना 2002च्या मतदान यादीमध्ये आपल्या आईवडिलांचं म्हणा किंवा पतीचं म्हणा मतदान मॅपिंगसाठी आवश्यक आहे. आता अनेक जणांचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की कोणाचे वडील वारलेत, कोणाचे आई वारलेली आहे आणि मग ही जुनी ओळख पटविण्यासाठी ते मृत असल्यामुळं त्यांचं मतदान हे 2002 पूर्वी म्हणा किंवा 2002 नंतर हे मतदान यादीतून वगळण्यात आलेलं आहे. मग अशा मतदारांनी त्यांचं मॅपिंग कोणासोबत करायचं, हा मोठा पेच आणि प्रसंग अनेक जणाला सतावतो आहे आणि जे BLO नेमलेत त्यांच्या समोर देखील हा मोठा प्रश्न आहे. आता तिसरी गोष्ट यामध्ये आहे की जर तुमचं मॅपिंग होत नसेल, जर तुमच्या आईवडिलांचं मतदान यादीत नाव नसेल किंवा 2018 पूर्वी तुमचं मतदान यादीमध्ये नाव नसेल, जे काय असेल ते, परंतु नव्यानं मतदान यादीत नाव दाखल करायचं असेल किंवा त्यांना जन्मतारखेचा पुरावा द्यायचा असेल, तर आता जन्मतारखेचा पुरावा तुमचा TC चालत नाही, तुमचा शाळेचा दाखला चालत नाही, तुमच्या ग्रामपंचायतचं जन्म प्रमाणपत्र चालत नाही, तुमच्या नगरपालिकेचं जन्म प्रमाणपत्र चालत नाही. कारण 2018च्या अगोदरच्या ज्यांचा जन्म आहे त्यांना ऑनलाईन जन्म प्रमाणपत्र काढणं आवश्यक आहे. आणि मग आता हे ऑनलाईन जन्मपत्र काढायचं असेल तर त्यासाठी ग्रामपंचायतचा अहवाल, तहसीलचा अहवाल हे सगळं सादर करायचं. निबंधाकडून त्याला मंजुरी येणार किंवा जिल्हा परिषदच्या CO कडून त्याला मंजुरी येणार. तिथून पुढं ती पेपरमध्ये जाहिरात द्यायची आणि मग या सगळ्यांचा अहवाल घेऊन गावातील 4-2 ओळखीच्या माणसांनी तसं त्याला साक्ष द्यायची. बघा, म्हणजे तुम्हाला तुमचा या देशात तुमच्या गावामध्ये जन्म झाला आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. हे कोणाला सिद्ध करायचं आहे? जे भारतातलेच मूळचे लोक आहेत, जे त्या गावचे वतनदारच आहेत, त्यांना सिद्ध करायचं आहे त्यांचं नागरिकत्व जन्म प्रमाणपत्रावरून. मग आता एवढी मोठी प्रोसेस केल्यानंतर मग त्याला जन्म प्रमाणपत्र मिळणार. आता हे मी थोडक्यात सांगितलं, ह्याची मोठी प्रोसेस आहे. परंतु हे जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. कोणालाच वेळेवरती जन्म प्रमाणपत्र मिळत नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांना एवढ्या वेगानं काम करायची सवय नाही आणि सरकार त्यांच्यावरती हे असं काम थोपवतं आहे. ताजंच उदाहरण घ्या, BLO म्हणून ज्या शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली, त्यांच्या शाळा एकीकडं ओस पडल्यात आणि दुसरीकडं हे त्यांना काम करायला जड जात आहे. म्हणजे कुठलंही सरकारी काम करण्यासाठी सरकारचीच माणसं, सरकारचेच कर्मचारी धजावत नाही. कारण काय झालेलं आहे की भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि भ्रष्टाचार हा माणसाला सुखवस्तूकडे घेऊन जातो आणि त्यामध्ये आत्तापर्यंत निश्चित पडलेले, आतापर्यंत ऐशोआरामात जगलेले कर्मचारी
यांना हे काम करणं शक्य नाही. बरं, दुसरी गोष्ट, हे जन्म सिद्ध करण्यासाठी, जन्म प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी सर्वसामान्य माणसाला किती त्रास होत असेल, किती त्याला हेलपाटे मारावे लागतील, किती त्याला इरझाऱ्या माराव्या लागतील, ते तर सोडून द्या. परंतु एवढी मोठी प्रोसेस करायची म्हणजे प्रत्येक टेबलला 10-5 रुपये खर्च आलाच. मग हा खर्च कोणी करायचा? म्हणजे किती मोठी झळ आहे. थोडक्यात ही भ्रष्टाचाराची यंत्रणा दीर्घकाळ पोचण्यासाठी ही दीर्घकाळ चालणारी प्रोसेस सरकारने निर्माण केली. आता अनेक लोक आहेत जे की 80च्या अगोदरचा ज्यांचा जन्म आहे, त्या लोकांचा शाळेमध्येच काही जणांचं नाव नाही. त्यावेळेस अशी परिस्थिती होती 80च्या अगोदर की ग्रामपंचायतलाही त्यांच्या नोंदी नाहीत जन्माच्या. मग त्यांनी कसं करायचं? त्यांचं जन्म प्रमाणपत्र त्यांनी कसं काढायचं आणि कुठले पुरावे द्यायचे? आहे का नाही प्रश्न? बरं, त्याच्याही पुढं आता काही लोक आहेत भटके विमुक्त आहेत, ना त्यांना गाव आहे, ना त्यांचा जन्म कुठं झाला माहिती आहे, ना त्यांच्या जन्मतारखा आहेत. मग या लोकशाहीमध्ये या देशातल्या प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार आहे. आता त्यांचा रहिवासी नाही, त्यांचा जन्मदाखला नाही, मग त्यांचं मतदान यादीत नाव येणार का नाही? कसं घेणार? तुम्हाला जर इथं प्रत्येक गोष्टीची ओळख द्यायची तर त्यांचं नाव कसं घेणार? म्हणजे जे प्रगत आहेत, पुढं गेलेले आहेत, ते पुढे जाणार, आणि जे मागं राहिलेले आहेत, ज्यांना हे कागदपत्र जुळविणं शक्य नाही, ज्यांना त्यांचा रहिवास सिद्ध करता येत नाही, ते कधीही या देशाचे नागरिक होऊ शकत नाहीत. आणि ते कधीही जर ते नागरिक होऊ शकत नसतील तर त्यांना या ठिकाणी शासकीय सेवेचा लाभ मिळणार नाही, त्यांना आधार मिळणार नाही, त्यांना शाळेचा दाखला मिळणार नाही, त्यांना शाळेत प्रवेश मिळणार नाही, त्यांना राशनही मिळणार नाही. मग शासनाच्या अनेक योजनांपासून असे लोक वंचित राहणार. म्हणजे या ठिकाणी या देशातला माणूस ज्या सत्ताधाऱ्यांना निवडून देतो, ज्या मतदानाच्या आधारे निवडून देतो, त्यांचा मतदानाचा हक्क हिलावून घेतला जाणार आहे. त्यांना मतदानापासून, सरकारी योजनापासून अलिप्त ठेवलं जाणार आहे. आणि जे सुधारित वर्ग आहे तो पुढे जाणार आहे. कारण भ्रष्टाचार्यांचे चोचले पुरविण्या इतकी ऐपत त्यांच्यामध्येच आहे. सर्वसामान्य माणसांचा जीव तेवढा नाहीच. अशा एक ना अनेक समस्या या सरकारनं उत्पन्न करून ठेवलेल्या आहेत. थोडक्यात, ज्या मातीत, ज्या गावात, ज्या देशात आपण जन्मलो आहोत, त्याच देशामध्ये परकेपणाची वागणूक आणि परकेपणा आपल्याला अनुभवण्यास येतोय. ठीक आहे, जे बाहेरचे बांगलादेशी असतील, नेपाळी, चिनी असतील, जे कोणी घुसखोर असतील, ते ओळखू येत नाहीत का? येतात ना. मतदान याद्यामध्ये जर तशी घुसखोरी झालेली असेल तर ज्यांनी ही घुसखोरी केली तिथे तुमच्या कर्मचाऱ्यावरती आधी कारवाई करा ना, की ज्यांनी याद्यामध्ये त्यांची नावं लावली, ज्या राजकीय लोकांनी, तुमच्या कार्यकर्त्यांनी नावं लावली, त्यांच्यावरती कारवाई करा. त्यासाठी मुठभर लोकांसाठी अख्खा देश, अख्खं राज्य आणि इथली सर्वसामान्य माणसं विटीस धरायचं कारण काय? जन्मदाखल्यावरून आणखी एक सांगायचं तुम्हाला, की कुठं आता आपली पहिली आणि दुसरी पिढी शिकायला सुरुवात झालेली. म्हणजे आपले आजोबा शिकलेले नव्हते, कोणाकोणाचे वडीलसुद्धा शिकलेले नव्हते. आता कोणाची पहिली पिढी शिकते, जे की आता 10वी 12वी ग्रॅज्युएटमध्ये आहे. मग आता ज्यांनी आता या प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला त्यांना आता हे अशा पद्धतीने रोखायचं आहे का? त्यांचे जन्मदाखले कुठून आणायचे? ज्यांना जन्मच कधी झाला हे माहीत नाही, त्यांचे जन्मदाखले 2018च्या अगोदरचे, 2002च्या अगोदरचे, 1970, 80, 60चे जन्मदाखले कुठून आणायचे? अनेक वृद्ध माणसं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी वेगवेगळ्या शासनाने आता हे कार्ड काढले, ते कार्ड मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांचे दारं झिजवीत आहेत आणि त्यांना हे सिद्ध करणं अवघड जात आहे. मित्रांनो, काही लोक गावाखेड्यातले असं म्हणत आहेत, म्हणजे एकतर मतदान घेण्यासाठी, निवडणूक प्रक्रिया घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना विटीस धरायची गरज पडणार नाही, त्यांना तसदी होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही, आणि
निकालही तात्काळ लवकर लागून जाईल. त्यामुळं मारामाऱ्या, हाणामाऱ्या किंवा राजकीय विरोध हे असलं काही होणारच नाही ना. आणि जर मतदान ऑनलाईन होत असेल तर निकाल तात्काळ ऑनलाईन लागायला उलट सोपं जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची की लोकांना त्यांचं मतदान मॅपिंग करण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल आणि त्यांना एवढा जर त्रास दिला जात असेल तर लोकांना, निवडून दिलेल्या लोकांना परत बोलवण्यासाठी, त्यांना पुन्हा जागेवरती बसवण्यासाठी त्यांनासुद्धा अधिकार दिले पाहिजेत. कारण पाठीमागं एक आंदोलन अण्णा हजारेंनी केलेलं होतं, राईट टू रिकॉल. म्हणजे जे नेते आम्हाला पसंत नाहीत, जे नेते आमचं काम करीत नाहीत, त्यांचं मतदान काढून घेण्याचा अधिकार देखील मतदारांना असला पाहिजे. म्हणजे लोकांनी मतदान करायचं आणि यांनी सत्तेत आल्यानंतर माजून जायचं आणि ते झेलत बसायचं. माणसाच्या आयुष्यामध्ये फार तर फार 4 निवडणुका ह्या निर्णायक असतात. म्हणजे त्याच्या आयुष्यातले 18 आणि पुढचे 20 म्हणजे असे 40 वर्ष निघून गेले की पुन्हा त्याच्या जीवनामध्ये नवीन काही निर्मिती करण्याची क्षमता नसते किंवा तो करू शकत नाही. म्हणजे अशा 4 ते 5 निवडणुका त्याच्या आयुष्यातून एकदा का गेल्या की पुन्हा त्याच्या प्रगतीचे मार्ग संपला असं म्हणता येईल. आणि मग ह्या 4 ते 5 निवडणुका जर आणि त्यामधून निवडून आलेले नेते जर काम करीत नसेल तर त्या माणसाचं, त्या मतदारांचं आयुष्य व्यर्थ आहे. आणि इकडं 5-5 वर्षाला नेते निवडून येत राहतील, त्यांच्या पिढ्या चालत राहतील, परंतु सर्वसामान्य जनतेचं काय, हा प्रश्न जिथल्या तिथे राहतो. आणि म्हणून राजकीय लोकांनी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी जसं ऑनलाईन सगळं केलं आहे तसं सामान्य माणसासाठी सुद्धा सगळं ऑनलाईन झालं पाहिजे आणि ते मतदानसुद्धा ऑनलाईन घेतलं गेलं पाहिजे. एवढंच. धन्यवाद.